हेल्दी आणि हॅपी असाल. माझे 4-5 दिवसापासून ब्लॉग नव्हते, तर का नव्हते याचं कारण तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पण तरी थोडंफार हिंट देते का चांगला बरं नव्हतं ना, म्हणून मी ब्लॉग शूट करत नव्हते. कारण तुम्हाला तर माहिती, ज्यांचे लहान मुलं असतील ना त्यांना तर माहीतच आहे ही गोष्ट, की आपलं जर मुलगा किंवा आपलं बाळ किंवा काही असं आजारी जर असलं ना, तर पूर्ण लक्ष म्हणजे पूर्ण लक्ष मुलांमध्ये असतं. आणि आपल्याला खरं म्हणजे ते आजारी असले तर आपल्यालाच असं वाटतं की आपणच आजारी आहे. आणि आजारी असलं तरी थोडंफार तर मी शूट करतेच, पण जे त्याला त्याची दुखापत झाली ती खूप मोठी आहे आणि त्याच्या वयाच्या मानाने तर खूपच मोठी आहे. म्हणून जर तुमचेही लहान मुलं असतील तर प्लीज काळजी घ्या त्यांची. होणारी गोष्ट तर होऊन जाते, पण तरी मला असं वाटतं की तरी मुलांची काळजी घ्या. माझं रोजचं रुटीन तेच चालेल, खायचं प्यायचं त्याला बघायचं आणि तो जितका वेळ झोपलेला असतो तितका वेळेस मी पूर्ण कामं आवरून फक्त आणि फक्त त्याच्याकडे लक्ष देते. पण मला असं वाटतं की आता माझ्या ह्या कामाला पण जवळजवळ 5 दिवस मी सुट्ट्या घेतल्यात आणि ही खरी वेळ आहे की चला आता थोडंफार तर मी ॲडजस्ट करते, मी त्याला सांभाळून काम करून आणि थोडंफार मेहनत तर करेलच, पण इथं या कन्सिस्टन्सीमध्ये ब्रेक नको पडायला. म्हणून मी पुन्हा 5 दिवसानंतर मी तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करते. त्याला चांगला काय झाले काय नाही तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघाच. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सेव्ह करा. इंस्टाग्रामवर माझा अकाउंट हँडल आहे रुपाली बत्तासे, तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो करा आणि तिथेही मी मिनी ब्लॉग डेली टाकत असते. ही गोष्ट खरी आहे की 5 दिवसापर्यंत मी तो ब्रेक घेतला होता, मेजर ब्रेक होता तो, आणि इथून पुढचे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासाठी पुन्हा असेच घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सेव्ह करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. अथांगला इंजुरी झाली म्हणून म्हटलं की चला त्याच्या हातासाठी ना बेल्ट आणावा. आता सांगायचं झालं तर अथांग आहे ना त्याच्या बड्डेच्याच दिवशी म्हणजे त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ना चांगला खेळत होता आणि तो आहे ना वरती चढायला गेला सोफ्यावर आणि तसा धपकन खाली आला, पूर्ण भार त्याच्या हातावर आला आणि हाताला असं फ्रॅक्चर झालं. तर म्हणून मग त्याच्यासाठीच आम्ही ना आज बेल्ट आणायला आलो होतो, कारण 4-5 दिवस ऑलरेडी झाले आणि तो आहे ना हे गळ्यामध्ये जो पट्टा दिसतोय का त्याच्याने त्याचं पूर्ण इथे आहे ना असं रॅशेस झाले पूर्ण मानेला. म्हणून यांना म्हटलं की बेल्ट भेटतो तो असा बेल्ट लावून घेऊयात आपण, नाही का, कारण मग तो पण चिडचिड करतो आणि त्याची चिडचिड झाली म्हणजे आपली हमखास होतेच आणि होतेच. म्हणून मग माझं चाललं होतं की त्याला असा बेल्ट आणावा. तर त्यालाच आम्ही बेल्ट आणायला गेलो होतो गोळे कॉलनीमध्ये आणि खूप छान बेल्ट भेटला, अफोर्डेबल प्राईजमध्ये आम्हाला तो बेल्ट चाइल्ड एवढा मोठा जर राहिला असता तिथंच मोठा दिसला असता न, जेवढा मोठा राहील ना तेवढा चाइल्ड ना, कारण की त्याचं फेस टू फेस आणि तिथून येताना हे थर्मामीटर पण आणलं, ऑलरेडी होतं घरामध्ये, पण यांचं चाललं की नाही अजून एक घेऊ. आणि हे कशासाठी तर हे एकदम फ्लेक्सिबल होतं म्हणून त्यांना ते आवडलं म्हणून ते घेऊन आले. आणि आज संडे होता म्हणून पूर्ण शॉप सगळे बंद होते. मी तरी म्हणत होते त्यांना बंद असणार, पण त्यांचं चाललं की चल एक चक्कर तरी मारून जरा फिरून पण येऊया. चांद मामा चांद मामा चांद मामा से हाय. आणि बाहेर आलो आणि काही खाल्लं नाही असं झालंच नाही. आणि त्यातल्या त्यात पाणीपुरी हीच आवडते आम्हाला श्री स्वामी समर्थवाल्याची. तर खूप शोधलं ते, कारण जिथे राहायचं ना तिथे आता नाशिकमध्ये खूप सारे कामं चालू आहे म्हणून सगळं बंद आहे. आणि द्वारकेला होती ही पाणीपुरी, तर आता ही शिफ्ट होऊन इकडं काठेगल्लीच्या सिग्नलला आली. तर खूप शोधलं, त्यानंतर आम्ही इथे आलो, कारण याच्या आधी आम्ही ऑलरेडी 2-3दा येऊन गेलो होतो, आम्हाला काही भेटली नाही. मग म्हटलं चला आज तरी खाऊन जाऊयात. आणि घरी गेल्यावर मग काही स्वयंपाक पण नव्हता, कारण इथूनच सगळं खाऊन गेल्यावर घरी काय स्वयंपाक असणार, पण तरीसुद्धा घरी गेलो. आणि आता आमचं चाललं होतं की हा बेल्ट काढून टाका, नवीन येतं, मुलांना जरासं ॲडजस्ट करायला जरासं उशीरच लागेल. त्याचं चाललं होतं की बेल्ट काढून टाका म्हणून तो रडतो इथे. आणि त्यानंतर मग यांनी काय केलं, काढून टाकलं, चला मनाची शांती म्हणून काढून टाकला. आणि त्यांचा जो हँकी होता ना तो बांधून दिला, कारण त्याचा जो दोरा होता ना तो आम्ही तिकडेच फेकून दिला. म्हटलं चल होऊन जाईल, हो म्हणजे चांगला घालेल तो. पण नाही, आता मी आहे ना उद्या तरी त्याला ह्याची सवय लावेल, कारण यांचं असलं नाही हे घरी यांचं असतं की नाही मुलांच्या मनासारखं झालं पाहिजे.
त्यानंतर मग मी आहे ना जितका काही पसारा होता सगळं आवरून घेतला. आता पाणीपुरी खाऊन आलो म्हणून काही जास्त जेवण पण म्हणजे भूक नव्हती काही, तर जेवण काही बनवायचं नव्हतं. म्हणून मी जरासं उडदाच्या डाळीला जराशी फोडणी दिली आणि वरण भात असा साधा सिंपल जेवण बनवलं आज. आता उडदाची डाळ मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवते. छोटासा असा थोडासा मसाला बनवून घेते. त्यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण आणि खोबरं घालून मस्त छान अशी त्याची पेस्ट बनवून घेते. त्यातच फोडणी देते. खूप छान लागतं. आणि डाळीत पण मी आहे ना हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे टाकते. खूप छान लागते ती. कधी ट्राय करून बघा. मी याची रेसिपी नक्की शेअर करेल. आणि अजून एक गोष्ट, मिठाची बरणी आहे ना मी काचेची आणली, कारण मला काचेच्या बरणीत म्हणजे असं छान वाटतं मीठ ठेवायला. आणि म्हणतात की काचेच्या बरणीत ठेवलं पाहिजे, म्हणून मी जशी इथं राहायला आली तसं काचेच्या बरणीतच मीठ असतं माझं. आणि एकदम सुटसुटीत, म्हणजे एकदम ओलं होत नाही, काही नाही. त्यानंतर स्वयंपाक झाला. यांना जेवायला वाढून दिलं. मला तर काही जेवायचं नव्हतं, कारण मी पाणीपुरी खाल्लेली होती. आणि मग यांना वाढून दिल्यानंतर सगळे भांडे आवरून घेतले. सगळं किचन वगैरे रोजचं आवरून घेतलं. आणि उद्या परत सोमवार आहे, तर उद्यापासून परत सुरू होणार डेली रुटीन आपलं. टिफिन बनवा, स्कूलला पाठवा, हे सगळं पुन्हा एकदा सुरुवात होऊन जाईल. आणि इथे उद्याच्या डब्याचीही तयारी करून घेतली मी. आणि त्यानंतर मग मी घेतलं आपलं स्किन केअर करायला. रात्री झोपताना तरी मी चेहरा धुते. ॲटलीस्ट संध्याकाळी तरी मी कंटाळा करते चेहरा धुवायचा, पण रात्री झोपताना हमखास धुते. आणि माझं स्किन केअर हे फिक्स आहे. आता मी हे तुमच्यासोबत पुढे नक्की शेअर करेल. आता खरंच म्हणजे इतकं डिटेलमध्ये नाही मला शेअर करता येणार आता, पण इथून पुढे मी नक्की याचाही व्हिडिओ बनवेल आणि ब्लॉग बनवेल. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि मी हे काही सिरम वगैरे लावते हे सगळंही मी तुम्हाला टॅग करेल, तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. आणि ते म्हणतात ना की आपण दिवसभर कुठेही फिरा, पण रात्री आल्यावर, रात्री झोपल्यावर नक्की स्किन केअर करा. रात्रीचं जेवण स्किप केलं तरी चालेल, पण स्किन केअर बिलकुल पण स्किप करायचं नाही, कारण हेच आपल्याला सुंदर, छान आणि फ्रेश बनवतं. रात्रीचं एकदा स्किन केअर केलं ना तर छान झोपही लागते. नाही तर असं वाटतं की नाही काहीतरी राहिलं. मला तर असंच होतं. म्हणून मी रात्री न टाळता हे स्किन केअर करते, म्हणजे करतेच. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सेव्ह करा. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.